नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. मित्र हो, मंकी पॉक्स आता थोडासा गंभीर स्टेजला पोहोचलेला आहे. WHOने परवाच डिक्लेअर केलं की इट हॅज बिकम ए ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी नाव आणि प्रत्येक देशाने आता हे सिरियसली घेतलं पाहिजे. त्यामुळे मंकी पॉक्सबद्दल मी काही मुद्दे सांगणार आहे. आपल्याला सगळ्यांना थोडीशी काळजी याच्या पुढे घ्यावी लागणार आहे. काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं महत्त्वाचं असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपल्यापेक्षाही स्टेट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि स्टेट गव्हर्नमेंट या दोघांनी ताबडतोब या संदर्भात थोडंसं लक्ष घालून एक योजना आखली पाहिजे. नाहीतर मग परिस्थिती जर चुकीच्या दिशेने गेली जगभर किंवा भारतात आणि ती हाताबाहेर गेली तर त्याचे दुष्परिणाम आपल्या देशाला, आपल्या राज्याला येणाऱ्या काही महिन्यात किंवा वर्षांमध्ये बघावे लागू शकतात. आणि जशी HIV वेळेला परिस्थिती झाली होती तशी होऊ शकते, तशी होऊ नये अशी आपण अपेक्षा करूयात. पण मंकी पॉक्स विषयीची थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. इतरांना देखील शेअर करा, म्हणजे काही माहिती लोकांना हवी असेल ती मिळेल आणि काही अफवा गैरसमज असतील तर ते दूर होतील. तर व्हॉट इज मंकी पॉक्स? हा व्हायरस आहे आणि हा मंकीचा एवढाच संबंध आहे की 1950च्या दशकात जेव्हा काही माकडांवर संशोधन सुरू होतं तेव्हा त्या माकडांमध्ये हा पहिल्यांदा डिटेक्ट झाला होता. याच्या पलीकडे याचा मंकीशी काही संबंध नाही. तसा तो आपली जी खारुताई किंवा रोडंट्स असतात, उंदीर, रॅट्स वगैरे यासारखे जे प्राणी असतात याच्यामध्ये तो जंगली प्राण्यांमध्ये सापडतो. व्हायरस हा स्मॉल पॉक्स सारखा आहे, म्हणजे देवीच्या व्हायरसच्या फॅमिलीमधलाच व्हायरस आहे, परंतु त्याच्यासारखा हा गंभीर नाही. आणि हे खूप रेअर इन्फेक्शन आहे. हे मुख्यत्वे आफ्रिकेमध्ये सेंट्रलला आणि वेस्टला जे देश आहेत, नायजेरिया वगैरे, तिथे हा व्हायरस असतो. तिथल्या त्या प्राण्यांमध्ये सर्क्युलेट होतो आणि अधूनमधून हा माणसामध्ये याचं इन्फेक्शन होत राहतं. आणि मग ते माणसं काही गंभीर होतात, काही त्यांना ते डाग पडतात. आपण जे फोटो बघितले रॅशेसचे, फोडा वगैरे तसे होतात आणि काही दगावतात सुद्धा. तर हा रेअर आजार आहे. मात्र मे 2022 या वर्षी नंतर याचं युरोप आणि अमेरिकेमध्ये बराच प्रसार झाला. भारतात देखील आता केसेस डिटेक्ट व्हायला लागलेल्या आहेत. आतापर्यंत जवळजवळ 16,500 केसेस याच्या डिटेक्ट झाल्या आहेत. तर याचा अर्थ की ऍक्च्युअल ज्या केसेस आहेत त्या काही लाखामध्ये असणार आहेत. कारण जे माइल्ड आहेत, ज्यांना रॅश अगदी कमी आली, त्यांनी तपासलं नसेल किंवा घाबरून की आपण याच्याने एक्सपोज होऊ, हे HIV सारखं प्रकरण आहे. कारण हे जे लोक गे, होमोसेक्शुअल किंवा मल्टिपल सेक्स पार्टनर्स असतात अशा कम्युनिटीमध्ये होतं. त्यामुळे याच्यामध्ये एक सोशल स्टिग्मा असतो. म्हणून काही लोक पुढे न येता आपल्या घरीच रिकव्हर होत असणार आहेत. त्यामुळे हा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. तर म्हणून आपण याच्याबद्दल थोडं गंभीर झालं पाहिजे या परिस्थितीबद्दल. तर दुसरा जो मुद्दा आहे की याचा पॅन्डेमिक होऊ शकतो का? तर ज्या अर्थी WHOने याला ग्लोबल इमर्जन्सी म्हटलेलं आहे आणि व्हायरसचा स्प्रेड ज्या पद्धतीने होतो, आणि पॅन्डेमिकची डेफिनेशन जी आहे की एकापेक्षा अशा अनेक राष्ट्रांमध्ये जर हा एकाच वेळेला पसरू लागला आणि केसेस दिवसाला वाढायला लागल्या तर त्याला पॅन्डेमिक म्हणतात. तर हो, याचा देखील पॅन्डेमिक होऊ शकतो, परंतु हा पॅन्डेमिक वेगळा असणार आहे. कारण याच्यामुळे जो आजार होतो तो वेगळा आहे. कोविड-19 किंवा याआधी जे फ्लूचा पॅन्डेमिक झाला किंवा त्याच्या आधी प्लेगचे पॅन्डेमिक इतिहासात झाले, याचे आजार वेगळे होते. हा आजार वेगळा आहे, याचं गांभीर्य कमी आहे आणि ज्या पद्धतीने हा पसरतो तो खूप स्लो आहे. त्यामुळे पॅन्डेमिक होऊ शकतो, परंतु तो स्लो गतीने पसरणारा, असा आवाक्यात असणारा, ज्याला लॉकडाऊन आणि जे शटडाऊन झालं अशी गरज पडणार नाही, असा पॅन्डेमिक सध्याच्या व्हायरसमुळे होऊ शकतो. परंतु जर म्युटेशन झालं भविष्यामध्ये आयदर ह्युमनमध्ये किंवा प्राण्यांमध्ये आणि तो जर फास्ट पसरणारा, गंभीर असणारा जर मंकी पॉक्स पुढे पसरायला लागला तर त्याने काही होऊ शकतं. ते आज सांगता येणं अवघड आहे. आता हा त्याचा प्रसार कसा होतो? तर मंकी पॉक्स हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज नाही. हा सेक्शुअली जसा HIV आहे, सिफिलिस आहे तसा नाही. म्हणजे अजून तरी त्याचे पुरावे नाहीत की हा पुरुषाच्या वीर्यातून किंवा महिलेच्या योनी मार्गातलं जे लिक्विड असतं, वजायनल फ्लुइड, यातून प्रसार होतो, याला पुरावा नाही अजून. परंतु हा सलायवामधून पसरतो, लाळेतून. आणि सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये जी क्लोज इंटिमसी येते, स्किन टू स्किन किंवा सलायवा इकडे तिकडे पसरतो आणि त्यातून हा दुसऱ्याला पसरू शकतो. त्याच्या कपड्यातून, अंथरुणातून किंवा ज्या वस्तू आहेत आजूबाजूला त्यातून हा पसरू शकतो. आणि जर हे प्राणी जे आहेत जंगलातले, हे जर आपल्या संपर्कात आले, ते आपल्याला चावले किंवा त्यांचं मटण खाल्लं व्यवस्थित न शिजवलेलं, किंवा त्या प्राण्यांपासून बनवलेल्या काही वस्तू आहेत इन्फेक्टेड प्राण्यांपासून, त्या नीट क्लीन न करता आपल्यापर्यंत पोचल्या तर हा पसरू शकतो. अशा पद्धतीने हा पसरणार. आता याची लक्षणं काय?
तर लक्षणं जवळजवळ कॉन्टॅक्ट आल्यानंतर 3 आठवड्यापर्यंत हे लक्षणं येऊ शकतात. 5 दिवस ते 3 आठवडे. या काळामध्ये पहिले लक्षणं जे आहेत ते फ्लू सारखे आहेत, म्हणजे कोविड सारखेच. खोकला, अंगदुखी, ताप, डोकंदुखी, थंडी वाजून येणे, अशक्तपणा, मसल्स सगळे स्नायू दुखणे, मायल्जिया ज्याला म्हणतो आम्ही. आणि मग हे सुरू झाल्यानंतर 5व्या दिवशी साधारणतः रॅश येईल. रॅश म्हणजे असे ठिपके ठिपके येतील, त्याचे फोड होतील, त्यात पस होईल आणि मग ते फुटतील आणि ते फुटल्यानंतर स्कारिंग होईल आणि मग ते हिलिंग होईल आणि मग ती नॉर्मल स्किन त्याची हील झालं ते की मग त्याचा स्प्रेड थांबेल. म्हणजे लक्षणं येण्याच्या पहिल्या दिवसापासून ते स्किन नॉर्मल होईपर्यंत, लक्षणं जाईपर्यंत हे पूर्ण 2, 3, 4 आठवडे ही व्यक्ती दुसऱ्याला व्हायरस देऊ शकते. कोविड सारखं नाही. कोविडमध्ये लक्षणं सुरू व्हायच्या 2-3 दिवस आधीपासूनच तो व्हायरस फेकायला सुरुवात करतात पेशंट आणि लक्षणं सुरू असताना देखील लोक निगेटिव्ह होतात. तर माझ्या बायकोला आत्ताच ती कोविडमधनं बाहेर येते, ती 5व्या-6व्या दिवशीच निगेटिव्ह झाली आणि त्यानंतर मग ती मोकळी फिरायला लागली. पण तिला लक्षणं अजून खोकला चालला आहे, अशक्तपणा आहे, बरेचसे लक्षणं आहेत, पण तिचा व्हायरस निगेटिव्ह झाला. तर तसं मंकी पॉक्सचं नाही. लक्षणं सुरू होईपासून तर लक्षणं संपेपर्यंत एवढा काळ पेशंटला आयसोलेट व्हावं लागेल आणि ते दुसऱ्याला इन्फेक्ट करू शकतात. याचा अजून काय होऊ शकतं तर डोळ्यातल्या कॉर्नियाला ते जाऊ शकतं आणि कॉर्नियल स्कारिंग, जसं स्किनचे डाग पडतील तसा तिथला डाग पडेल आणि मग त्याच्याने ब्लाइंडनेस होईल. त्याला इलाज आहेत कॉर्नियल ट्रान्सप्लांट वगैरे. हा व्हायरस रेस्पिरेटरी व्हायरस आहे, श्वासनलिकेतनं लंग्सला जाईल आणि तिथे गेल्यावर जे इम्युनो कॉम्प्रोमाइज लोक आहेत, ज्यांच्यात HIV आहे, जे स्टिरॉइडवर आहेत किंवा इतर इम्युनिटीचे प्रॉब्लेम आहेत, त्या लोकांना न्यूमोनिया होऊ शकतो आणि गांभीर्य देखील होऊ शकतं. परंतु कोविड किंवा त्याच्या आधीचा देवी स्मॉलपॉक्स याच्या तुलनेमध्ये सध्याचा व्हेरियंट हा अत्यंत माइल्ड आहे. आफ्रिकेतनं 90च्या आसपास डेथ रिपोर्ट झालेले आहेत, परंतु आफ्रिकेच्या बाहेर युरोप, अमेरिकेतून किंवा भारतातून अजूनही एकही डेथ रिपोर्ट झालेली नाही, एवढ्या 16,500 रिपोर्टेड केसेस असल्या तरी. त्यामुळे 99% पीपल विल सर्व्हाइव्ह आणि less than 1% विल हॅव रिस्क ऑफ मॉर्टॅलिटी, असं सध्याचा आकडा आहे. आता याची आपण किती काळजी घ्यायची? WHOने काळजी करायची. WHOने सांगितलं की ही हेल्थ इमर्जन्सी आहे, तर हे किती घाबरण्यासारखं आहे? तर तसं बघितलं तर हे घाबरण्यासारखंच प्रकरण आहे मित्रांनो. कारण काय आहे की सायंटिस्ट लोकांनी पूर्वी देखील म्हटलेलं आहे, आज नाही पूर्वी म्हटलंय की ज्या लोकांना व्हॅक्सिन मिळालेलं नाहीये देवीचं, स्मॉलपॉक्सचं, अशा लोकांमध्ये जर मंकी पॉक्स पसरला तर तो त्यांच्यामध्ये स्मॉलपॉक्स सारखा घातक पुढे होऊ शकतो आणि तो स्मॉलपॉक्सची जागा घेऊ शकतो देवीची, हा मंकी पॉक्स व्हायरस. कारण आजकाल प्रसार इतका फास्ट होतो की बघा तुम्ही, म्हणजे मे नंतर आता तो सगळ्या जगभरातल्या कानाकोपऱ्यात पोचलेला आहे. तर त्यामुळे हा स्मॉलपॉक्सची जर याने जागा घेतली आणि त्याचा जर पुढे गंभीर व्हेरियंट तयार झाला तर हे धोक्याचं होऊ शकतं, याचा मोठा हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतो. परंतु हे होण्यासाठी त्याला व्हेरियंटला पसरावं लागेल आणि तो मोठ्या प्रमाणावर सगळीकडे पसरावा लागेल, मनुष्यातून प्राण्यामध्ये जावं लागेल, की जे इझिली पॉसिबल आहे. म्हणजे भारतात आता ज्या लोकांकडे आलंय त्यांच्या कुत्र्या मांजरांमध्ये किंवा ते कुठे शेताजंगलात गेले तर त्यांच्या गुरांमध्ये किंवा जंगली प्राण्यांमध्ये, मग तिथे तो रिझर्वायर होईल, तो तिथे सेटल होईल, एंडेमिक होईल आणि तिथून मग तो कायमस्वरूपी किंवा लॉंग टर्म काही दशकं शतकं तो त्या समाजामध्ये, त्या देशामध्ये राहू शकतो आणि मग तो प्रॉब्लेम होऊ शकतो. जसा तो आफ्रिकेमध्ये आहे तसा तो इंडियात होऊ शकतो, अमेरिकेत होऊ शकतो. अशा पद्धतीने ही काळजीचं कारण आहे. म्हणून तो सेटल व्हायच्या आत त्याला आवर घालणे, त्याला रेस्ट्रिक्ट करणे, लोकांनी काळजी घेणे आणि त्या पद्धतीने सरकारांनी त्याच्यावर नियंत्रण आणणे. म्हणजे जसं कोविडच्या वेळेला आपल्याला बराच अवधी मिळाला पण तरी आपण फार ॲक्शन्स घेतल्या नव्हत्या, तसं या बाबतीत करायला नको. म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघांनी ताबडतोब याच्यावर एक ॲडवायझरी जारी करायची. त्याचं टेस्टिंगसाठी ह्या कम्युनिटीच्या आहेत, गे, होमोसेक्शुअल, मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्सच्या, या लोकांना टार्गेट करायचं, व्हॅक्सिनेट करायचं गरज असल्यास आणि त्यांना ट्रीटमेंटच्या संदर्भात गाईड्स द्यायच्या, त्यांना लक्षणं काय आहेत ते एज्युकेट करायचं आणि त्यांना फोकस करून बेसिकली त्यांचं रिंग व्हॅक्सिनेशन जे करता येतं किंवा जनरलाइज व्हॅक्सिनेशन ऑफ ॲट रिस्क पीपल, हे सुद्धा आता गव्हर्नमेंटने कन्सिडर केलं पाहिजे. पुढचं जे आहे त्याच्यावर ट्रीटमेंट आहे का? आता ट्रीटमेंट याच्यावर स्पेसिफिक नाही आहे, परंतु स्मॉलपॉक्सला, देवीला जे व्हायरस व्हॅक्सिन, अँटीव्हायरल ट्रीटमेंट आणि अँटीबॉडी ज्या डेव्हलप केलेल्या आहेत
त्या सगळ्या या मंकी पॉक्सला आपल्याला वापरता येतात. आणि तसं अमेरिका, युरोपमध्ये त्याचं आता त्यांनी ऑथरायझेशन पण केलेलं आहे, कारण त्यांच्याकडे पेशंट्स वाढत आहेत. मग याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे एक टिकोविरिमॅट नावाचा अँटीव्हायरल एजंट आहे. हा स्मॉल पॉक्सचा आहे, देवीचा, परंतु हा याच्यासाठी आता लायसन्स केलेला आहे मंकी पॉक्ससाठी. दुसरं जे आहे की वॅक्सिनिया इम्युन ग्लोबिलिन्स, वॅक्सिनिया म्हणजे स्मॉल पॉक्स. तर याच्या ज्या अँटीबॉडीज आहेत रेडीमेड व्हायरसला न्यूट्रलाइज करणाऱ्या, या देखील आता ऑथराईज झालेल्या आहेत मंकी पॉक्सला ट्रीटमेंट करायला. आणि अजून काही अँटीव्हायरल एजंट्स आहेत, त्याच्यात सिडोपोविर नावाचा अँटीव्हायरल एजंट आहे, हा देखील आता ऑथराईज होतो आहे. आणि काही अजून इतर अँटीव्हायरल एजंट्स की जे स्मॉल पॉक्सला किंवा इतर कंडिशन्समध्ये टेस्ट केलेले आहेत ते देखील आता कन्सिडर होत आहेत, जेणेकरून हे उपलब्ध होतील. वॅक्सिन जे आहे याचे 2 वॅक्सिन्स आहेत मित्रांनो स्मॉल पॉक्सचे. ते मंकी पॉक्सचे नाहीत, परंतु ते मंकी पॉक्सवर 85% इफेक्टिव्ह आहेत, असे पूर्वीच्या संशोधनातनं क्लिअर झालेलं आहे. आता हे 2 जे वॅक्सिन आहेत हे आता US आणि युरोप, इकडे एक वॅक्सिन ऑलरेडी US ने ऑथराईज केलं आहे आणि दुसरं युरोपने ऑथराईज केलं आहे. त्यामुळे हे ॲट रिस्क लोकांना द्यायला सुरुवात झालेली आहे. गे होमोसेक्शुअल पॉप्युलेशन, सोशल मीडियावर आता त्यांचे फोटो दिसायला लागले आहेत, वॅक्सिन घेतल्याचे ते फोटो टाकतायत हे लोक, की वॅक्सिन घ्या असं ते एनकरेज करतायत. बरेचसे लोक वॅक्सिन घेतल्याशिवाय मी आता या आपल्या कम्युनिटीला जॉईन करणार नाही, वॅक्सिन घेतल्याशिवाय मी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करणार नाही, अशा प्रकारचं बरंच सोशल मीडियावर मटेरियल येत आहे. ते जागृती या लोकांमध्ये झालेली आहे. तर पुढचा जो मुद्दा आहे की याच्यामध्ये ॲट्रिस्क कोण आहेत, जसे कोविडमध्ये ॲट्रिस्क लोक होते, याच्यात पण ॲट्रिस्क लोक आहेत का, तर येस. याच्यामध्ये ज्या लोकांचं मल्टिपल सेक्शुअल पार्टनर आहेत, जे गे होमोसेक्शुअल किंवा हेटेरोसेक्शुअल दोन्ही प्रकारचे सेक्स करणारे लोक आहेत, ज्यांची इम्युनिटी कमी झाली आहे, 8 वर्षाखालची मुलं ॲट्रिस्क असतात मंकी पॉक्सला, त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स जास्त होतात. आणि प्रेग्नंट आणि ब्रेस्ट फिडिंग मदर्समध्ये देखील कॉम्प्लिकेशन्स वाढतात. प्रीमॅच्युअर लेबर, अबॉर्शन्स, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि त्या मदरच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो यामुळेच. तर या केसेसमध्ये सिझेरियन सेक्शन करून त्या आतल्या बाळाला इन्फेक्शन होऊ नये, जसं HIV मध्ये रिकमेंड केलं जातं तसं यात देखील केलं जातं. तर हा ॲट्रिस्क ग्रुप आहे. तर दुसरं म्हणजे हा मी आधीच म्हणलोय की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे का, तर आपल्याला याचा पुरावा माहीत नाही, पण सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान जो क्लोज स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट येतो, सलायवा पास ऑन होतो एकाकडून दुसऱ्याकडे, याच्यामुळे हा होतो आणि त्या इन्फेक्टेड ज्या वस्तू आहेत त्या वातावरणातल्या त्यामुळे होतो. त्यामुळे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज नसला तरी हा सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान ट्रान्समिट होतो आणि त्यामुळेच सिफिलिस, HIV हे जे आजार ज्या लोकांमध्ये जास्त पसरतात त्या लोकांमध्येच याचं प्रमाण देखील जास्त दिसून आलेलं आहे. आणि 99% हे मेल आहेत, मेल होमोसेक्शुअल्स, आणि काही प्रमाणामध्ये फिमेल्समध्ये आता हा आढळून येतो आणि काही मुलांमध्ये देखील डिटेक्ट झालेला आहे. पण मुख्यत्वे हा मेल होमोसेक्शुअल, हेटेरोसेक्शुअल, बायसेक्शुअल जे लोक आहेत यांच्यामध्येच मेनली दिसतो आहे. पुढचा जो प्रश्न आहे की हा जीवघेणा आहे का, तर मी यावर आधीच बोललो की जीवघेणा आफ्रिकेमध्ये काही केसेसमध्ये आहे. त्याचं कारण कदाचित तिथे HIV किंवा इतर कंडिशन्स असतील किंवा त्यांना वेळी उपचार मिळाला नसेल, परंतु आफ्रिकेच्या बाहेर अजून याची मॉर्टॅलिटी रिपोर्ट झालेली नाही. परंतु पुढे व्हायरसचा व्हेरियंट बदलला, म्युटेशन झालं तर परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे आता तो जीवघेणा नसला तरी पुढे होऊ शकतो, म्हणूनच आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर याच्या संदर्भात इलाज काय, पसरू नये म्हणून काय करायचं, आपण काय करायचं, गव्हर्नमेंटने त्यांचं लोकांना टार्गेट करायचं, पब्लिक हेल्थ सर्व्हिसमध्ये ती प्रोव्हिजन करून द्यायची, टेस्टिंग, डायग्नोसिस करायचं, त्याचा उपचार करायचा, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, आयसोलेशन, क्वारंटाईन या त्या लोकांना द्यावं लागणार. स्पेशली टार्गेट करून त्या लोकांना आपल्याला हे करावं लागेल. याच्या मागचा जो सोशल स्टिग्मा आहे की अरे याला HIV झाला, अरे याला मंकी पॉक्स झाला, तो आपल्याला डोक्यातून काढावा लागेल. आणि या कम्युनिटीले जे लोक आहेत बायसेक्शुअल किंवा होमोसेक्शुअल, यांनी देखील ते डोक्यात न ठेवता शंका असल्यास पुढे येणं आणि आपली तपासणी करून घेणं तज्ज्ञांकडून हे महत्त्वाचं आहे. तर याला जनरल प्रिकॉशन्स ज्या आहेत त्या मी पूर्वी कोविडच्या पंचसूत्रीबद्दल बोलायचो, या त्याच प्रिकॉशन्स आहेत मित्रांनो, की जे ॲट-रिस्क आहेत त्यांनी सध्या लोकांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये जायचं नाही. त्यातल्या त्यात जे ॲट-रिस्क लोक आहेत ज्यांना हे होऊ शकतं असं आपल्याला माहीत असेल तर यांच्या संपर्कात जाऊ नका. मास्क लावा काही लक्षणं दिसल्यास असल्यास, हँड हायजीन, आपले कपडे स्वच्छ ठेवणे
आंघोळी करणे रिस्की जागे जाऊन आल्यानंतर, बाहेरून आल्यावर आपल्याला काही शंका असेल की आपण कोणा अशा रुग्णाच्या संपर्कात आलो तर आंघोळ करून घेणे, हँड सॅनिटायझेशन, आपल्या सभोवतालच्या वस्तू स्वच्छ ठेवणे, आपले अंथरुणं वगैरे, लिनन्स, बेडशीट्स हे सगळे स्वच्छ ठेवणे, वारंवार धुणे, वेळोवेळी धुणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि काही लक्षणं वाटले, तुम्ही ॲट रिस्क असाल तर व्हॅक्सिनसाठी चौकशी करा. याला स्मॉलपॉक्सचं व्हॅक्सिन चालतं. आणि तुम्हाला काही तसे लक्षणं आले तर ताबडतोब मेडिकल ॲडवाईस घ्या. याच्याकडे दुर्लक्ष करू नका, लपवू नका, कारण तुम्ही लपवाल तर तुम्ही रिस्कमध्ये जाल आणि तुम्ही इतरांना देखील रिस्कमध्ये आणाल. त्यामुळे याबद्दल ओपन राहा. आणि सरकारने देखील याबद्दल आता ताबडतोब एक ॲडवायझरी करून, हा वाढो किंवा नको वाढो, पण कोविडमध्ये जसं आपण टाइमपास केला, सगळं होऊ दिलं इकडचं तिकडे आणि मग कामाला लागलो आणि एक दिवस अचानक लॉकडाऊन आणि मग सगळं केलं, तसं होता कामा नये. याला एक सिस्टमॅटिक प्लॅन अप्रोचने याच्यावर कारवाई केली पाहिजे, असं मला सांगावंसं वाटतं. तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरावी अशी मी आशा करतो. इतरांना देखील शेअर करा. अजून काही अपडेट असले मंकी पॉक्स किंवा इतर हेल्थ कंडिशन्सचे तर पुन्हा भेटूयात. जय हिंद मित्रमैत्रिणी.